जो कायदा आज नाही आहे, जी सक्ती आज तुम्हा समजासने जाणवत नाही आहे, ती उद्याला जाणवेल. अशी सक्ती व्हावी जी कुणाच्या बाहेर जाण्याला थांबवू शकणार नाही. आणि कायदा बी का असे लोक येऊन हुज्जत नाही घालू शकणार, नाहीतर त्यांना शिक्षा मिळेल. पण आता सध्या या साताऱ्यामध्ये जे मी सांगेन तेच होणार. कारवाई सुरू करा. आमच्या पूजेची वेळ झाली आहे. आम्ही पूजेसाठी चाललोय. परंतु लक्षात असू दे, जर कोणी थांबवलं तर अर्थातच काठी चालवा. तसंच जसं पाप्यांचा नाश करण्यासाठी ईश्वर शस्त्र प्रहार करायचे, कोणत्याही मोहमायेविना वार करा. हा विचार करून की फक्त ही कुठली भिंत उभी करण्याची गोष्ट नाहीये, हे धर्मयुद्ध आहे. त्यामध्ये त्यांच्याकडचे देखील काही लोक मरतील आणि आपल्याकडचे देखील, परंतु आहुती तर होणारच. मग आम्ही त्याग करू, लढू हे धर्मयुद्ध. काय भावांनो? महाराज ऐका, ऐका ना महाराज. तुम्ही तरी ऐका. नाही ऐकणार तुझं आम्ही. आता आम्ही तेच करू जे महाराजांनी सांगितलंय. आणि तू जर मध्ये आलास ना तर तुला चिरडून टाकू. पण एकदम गप. तुम्ही समद्यांनी लक्ष देऊन ऐका. तुमच्यातलं कुणी बी आपल्या घरातून बाहेर नाही निघू शकणार. आम्ही चारी बाजूनी आमच्या जमिनीला घेरणार आहोत. आणि जर तुमच्यातलं कुणी बी आमच्या मध्ये आलं नव, सरळ वर पोचून टाकू त्याला. कुणी बी जाणार नाही. हे बघा, हे धर्मयुद्ध नाही आहे. कुणाचा रस्ता अडवणं धर्मयुद्ध कसं असू शकतं? अरे मी तर म्हणतो यालाच मारून टाकूया. भिंत नंतर आरामात बनवू शकतो. सगळ्यात पहिला त्याग घ्यायचा समजा. मारा याला. मारा. खबरदार, माझ्या पोराला हात लावू लागतात. हे बघा, काठीचं उत्तर काठी नाही असू शकत, म्हणून त्या काट्या नका उचलू. आणि तुम्हा लोकांनी का समजत नाही आहे का हे धर्मयुद्ध नाही आहे आणि इथं कुणी बी त्याग बी नाही केला पाहिजे. तुम्हा लोकांनी आमच्या जीवाची पर्वा नाही आहे, पण आमचं म्हणणं एवढंच आहे का तुमच्यापैकी कुणाला बी खर्चटलं नाही पाहिजे. तुझ्या ज्ञानाची गरज नाही आम्हाला, समजलं? चला रे, भिंत बनवूया. चला.
चला. भीमबाळा, बाबा आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल, कारण कुणाच्या जीवाला आपण धोक्यात नाही टाकू शकत. अजून दुसरा मार्ग काय असू शकतो भीमराव? ना ते लोक शब्दांनी समजतील, न भावनांनी समजतील, न दुसऱ्यांच्या कोणाच्या त्रासाने समजतील. मी जवळपासच्या गावांमध्ये गेलो होतो. ज्यांच्या मुलांना मी शिकवलं होतं ते खूप मान द्यायचे मला, पण मी माझा मान सन्मान सगळं विकून सुद्धा त्यांच्याकडून एक भांड पाणी घेऊ शकलो नाही. रामजी, मी गेलो होतो आपल्या हिरीमध्ये औषध टाकायला, तेव्हा तिथे हे स्पृश्य जातीवाले येऊन म्हणू लागले की आपण जितक्या वेळा हिर स्वच्छ करू तितक्या वेळा हे हिरीमध्ये जनावर टाकतील. असं वाटतंय की यावेळी ते सगळ्या मर्यादा पार करणार आहे. माहित नाही नक्की काय करतील हे लोक. समजांनी खाऊन घेतलं आई, तू पण थोडस खाऊन घे. हे घे. नाही गंगा, वहिनी खाऊन घे थोडस. माझ्याशी भांडतील का हे लोक? आता यांची लायकी दाखवतो यासनी. समद्यांनी लांब व्हा इथनं. समद्यांनी दुरापासून लांब लांब जावा. व्हा. सावकाश, आई, चल लवकर. आई आई आई, आई बस इथे. आई सांभाळून. आई बस. बस की. बस इथे. हा. आई आई आई, आई अय राम, अय रामजी, तुझ्या बायकोला विचार ना, असं खोकलायचं नाटक कशा पायी करतेय? मरायचं असेल तर मरून जाऊ ना. आई, शांत हो. अहो डोकं फुटतं या दुखण्यानं. बाळा, एक काम कर, घरला जा. वैद्याने दिलेलं औषध आहे ते घेऊन येण्यानं बरं वाटेल हिला. जा लवकर ये. चल बाळा दादा, लवकर चल ये लवकर. ना. अरे भावांनो, तुम्ही असं इथं उभे उभ्या तोंड काय बघताय? हे एवढी सहजासहजी मरायची नाही. हे लोक जन्मालाच आलेत आपल्याला त्रास द्यायला. जा की तुम्ही तुमचं काम करा. चला जा की, जा 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 जा. अगं बस झालं, आता आलं बाळा औषध. भीमाबाई काळजी नका करू. भीमबाळा गेलेत ना, ते औषध घेऊन येतील. तू 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 लवकर ठीक होशील. औषध नाही होते हो, लय दुखतंय डोकं. बघितलं मी,
इथं तर नाही आहे. दुसऱ्या कप्प्यात बघ. इथं बघ. इथं बी नाही आहे. इथं तर होतं. इथं बी नाही आहे. बरं दादा, सापडलं औषध. चल. चल 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 चल. धीर सोडू नका, धीर सोडू नका वहिनी. आता आणेल तो औषध. नाही नाही, बस बस, असं नाही करायचं. बरं वाटेल तुला. थांब भीम, दे लवकर. हे घ्या त्या. काय झालं आत्या? दे ना आईला लवकर. वैद्याने सांगितलं होतं की या औषध गरम पाण्यात घालून द्यायचंय आणि पाणी. हे घ्या. आता यांच्या पुढ्यात नवीन अडचण येऊन उभी राहिली. अरे ही तर लय मोठी अडचण आली. औषध आलं पण पाणीच नाही आहे. पुरुषोत्तम, जरा पाणी घेऊन ये रे. या खड्ड्यामध्ये पाणी टाक, म्हणजे हे कुंपण जरा मजबूत होईल. आत्या, असेल की पाणी? थोडं तरी असेल. भीम, एक काम कर, कुठून तरी थोडस पाणी घेऊन ये. बाळा, जा लवकर. भाऊ, काहीतरी कर. भीम, बघ रे जरा. अवसर नाही होते मला. बरं वाटेल का तुला आई? आई बघ जरा पाणी कुठे द्या थोडंसं. पुरुषोत्तम, जरा नीट पाणी टाक गड्या. मला थोडस पाणी द्या ना. बिंबाळा, तेच तर नाही देऊ शकत ना. वैद्य बुवांनी सांगितलं आहे का माझ्या आईची डोकेदुखी जीवघेणी असू शकते. द्या ना पाणी, नाहीतर माझी आई मरून जाईल. आम्हाला बी समजतंय बिंबाळा, पण तरी बी नाही देऊ शकत ना. जे काय आहे ना, महाराजांचा आदेश आहे आणि समाजाची गोष्ट आहे. कसं देऊन टाकू पाणी? पण जर तू एक काम केलंस ना, तर तुला पाणी मिळणार. सांग ना. ये बिंबाळा, ये इकडे ये. एक काम कर, तू गुडघ्यावर बस, तुला मिळेल पाणी. बसता तर येत ना, ते बी मी करून दाखवू. हा, बस बाळा, बस खाली. नाही 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 भीमा, या डोकेदुखीन माझा जीव गेला तरी चालत, पण तू ह्याच्या समोर गुडघे नाही टेकायचे. चांगला आहे मग मार तू खोकलून. हा, बस बाळा बस. थांबवा ना तुम्ही त्याला. पाणी पाहिजे ना? पाणी नाही मिळालं तर आई मरून जाईल ना. जास्त विचार करू नको. पाणी पाहिजे ना, आईला वाचवायचंय ना. आता जसं भीक मागतात तसा हात पसरव. पाणी पाहिजे का नाही?
हात जोडून नाही र, पसरवून. दे ना पाणी. आता दिलं की पाणी. आई चालित ना पाणी पाणी पाहिजे. भावांनो, यांचं नाटक तर असंच चालू राहील. आपण आपलं काम करूया. आणि ही जर मेली बिली तर उद्या आपल्याला समजलच की, आहे का नाही? चला भावांनो. भीमाबाईची डोकंदुखी मी दूर करू शकतो. जा, ती चादर घेऊन या. इथं अंतरा ती चादर. हा इकडे आणा. हा भीमाबाई, सावकाश. इथं ये. या चादरीवर बैस. बैस इथं, बैस बैस. हा गंगा सावकाश बसव. हा मांडी घालून बसा नीट. अहो मांडी घालून बसा नीट. आई शांत भीमाबाई. भीमाबाई शांत. स्थिर व्हा तुम्ही. तुमचं दुःख निघून जाईल भीमाबाई. स्थिर व्हा तुम्ही. शांत. डोळे पूर्णपणे बंद करा. पूर्णपणे बंद करा. भीमाबाई, डोळे बंद करा आणि ध्यान करा. ध्यान. बुद्धांनी सांगितलं होतं की एकाग्रचित्त होऊन ज्या गोष्टीचं आपण आवाहन करत असतो त्याचा आपल्याला नक्कीच दृष्टांत होतो. शांत. पूर्णपणे शांत. एकाग्रचित्त. आता सध्या इथं जे काही बी चालू आहे त्या समद्यापासून दूर जा. इतक्या दूर जा की बस पूर्ण शांती मिळेल. शांती. शांती. एकाग्रचित्त. स्वतःच्या शरीराला शिथिल करा. ध्यान. एकाग्रचित्त. स्वतःच्या शरीराला अजून शिथिल करा.
खूप आधी एक राजा होता. त्यांचा एक मुलगा होता सिद्धार्थ, जो पुढे जाऊन महात्मा बुद्धांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. जसे तुझ्या मनात प्रश्न आहेत ना, तसे त्यांच्या मनातही भरपूर प्रश्न होते. मग त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवली? आत्मचिंतन करून, भटकंती करून, सतत विचार करून. बुद्धांनी सांगितलं होतं की एकाग्रचित्त होऊन ज्या गोष्टीचं आपण आवाहन करत असतो त्याचा आपल्याला दृष्टांत होतो. गच्छामि संघं शरणं